सांगली जिल्ह्यातील उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत आता रंगत आली आहे। एकीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आनंदराव मलंगुडे यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केलाय। मलंगुडे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, पण त्यापूर्वी मलंगुडेंनी प्रचाराला सुरुवातही केली आहे। दुसरीकडे जयंत पाटील यांचा विरोधी गट असलेल्या महायुतीमधून भाजपनं उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून विश्वनाथ रामचंद्र डांगे यांचा अर्ज भरलाय। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भव्य रॅली आणि प्रचार सभा घेत विश्वनाथ डांगे यांचा अर्ज भरत उरुण ईश्वरपूरमध्ये महायुतीच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। त्यामुळे उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावरून आता प्रचारातही चुरस पाहायला मिळणार आहे। आनंदराव मलंगुडे यांनी गेली 6 टर्म नगरसेवक तर एकदा नगराध्यक्ष म्हणून काम केलंय, तर विश्वनाथ डांगे देखील अनेक वर्ष नगरसेवक राहिलेत। त्यामुळे या दोन्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आपल्या आधीच्या अनुभवाच्या जोरावर उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेसाठी विकासाचे विजन समोर ठेवत प्रचाराला सुरुवात केली आहे। झपाट्याने इथली लोकसंख्या वाढते, त्यामुळे आता सध्याच्या पाणीपुरवठा योजनेवर ताण पडलेला आहे आणि दिवसेंदिवस ते परिस्थिती बिकट व्हायला लागली। तर ते 24/7 पाणी योजना तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे 124 कोटी रुपयाची। ती पण ही निवडणूक झाल्यानंतर माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करून त्याची पण आम्ही मंजूर आहे। त्याची पण माझा कार्यकाळ तसा 2022 साली संपलाय, प्रशासक राजवट 21 मध्ये चालू झाली। आमची सुरुवात 1985 सालापासून झाली। जवळजवळ 6 ते 7 वेळा या नगरपालिकेत मला काम करण्याची संधी मिळाली। नगराध्यक्षपद असो, उपनगराध्यक्षपद असो, ह्या आमच्या कारकिर्दीत या शहराचा विकास करण्यासाठी आमच्या नागरिक संघटना असो, शरदचंद्र पवार पार्टी असो, या शहरात आम्ही चांगल्या प्रकारे नाट्यगृह उभारणी केलेली आहे। कोल्हापूर पाठोपाठ आता सांगलीच्या जत नगर परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केलंय। दरम्यान नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्याचबरोबर या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचंही माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्पष्ट केलं। शरद पवार गटाने आमचा अजितदादाचा गट आणि बसपाचा अतुल कांबळेचा गट या तिघांनी मिळून ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे घड्याळ चिन्हावर लढवायचं ठरवलेलं आहे। मग फक्त बसप आहे त्यांनी मात्र त्यांच्या हाती चिन्हावर लढवायचं ठरलं आहे। त्यांना जे सीटा मिळतील त्या पद्धतीने लढवतील, आम्हाला जे सीटा मिळतील आम्ही दोघं मिळून मेरिटनं सीटा काढू। आमची आणि जगताप साहेबांची 2 राष्ट्रवादी काँग्रेस युतीहून या युतीमधनं आम्ही ही निवडणूक लढवत आहे। निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं 23-0 करू, हे आमचं हे आहे। आगामी निवडणुकीमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बिहारचे निकाल पाहिले का असा प्रश्न करत कोणीही एकत्र येण्यानं काही फरक पडत नाही असं म्हणत राष्ट्रवादीला टोला लगावलाय। जतमध्ये तर गोपीचंद पडळकर जिंदाबाद आहे। बिहार पाहिलं ना, बिहारचे निकाल पाहिले ना, तर कोणी एकत्र येण्याने काही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बुलढाण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली। याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी बोलणी झाली होती। या युतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कोट्यातून 50-50चा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आला। बुलढाण्यातील 11 नगर परिषदेच्या निवडणुकीत ही युती असेल असंही यावेळी जाहीर करण्यात आलं। बाळासाहेब आंबेडकर यांना प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धनदादा सपकाळ हे भेटले होते आणि त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जातीयवादी पक्ष जे आहेत त्यांना बाजूला ठेवण्यासाठी एकत्र येण्याची विनंती केली होती। आणि त्या दोघांची झालेली जी चर्चा आहे त्याला अनुषंगून आदरणीय बाळासाहेब यांनी वंचितच्या बुलढाणा जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत त्यांना सूचना दिल्या। एकत्रितरित्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढण्याचा निर्णय बहुजन वंचित आघाडी आणि काँग्रेस यांनी घेतलेला आहे।
पंचायत राजची निवडणूक असते, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की ताई आपण कुणासोबत तरी गेलं पाहिजे आणि ते म्हणजे शाहू फुले आंबेडकरवादी विचाराची जी विचारसरणी असेल ती काँग्रेसची जुनीच विचारसरणी आहे आणि काँग्रेसचा आणि वंचित बहुजन आघाडीचा मतदारसुद्धा एकच आहे आणि त्यामुळे ही आघाडी करण्यासाठी आमच्या वरच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या अध्यक्षांनी पुढाकार घेतला आणि आमच्यावर ते सोपवलं आणि सकारात्मक अशी आमची ही युती झाली आहे. धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. नगर परिषद निवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमरगा नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ते मैदानात उतरलेत. शिवसेनेकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपालिकांसह एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून लढणार आहेत. शिवसेना खासदार संजय देशमुख, काँग्रेस आमदार अमित झनक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडके पाटील यांनी एकत्रित बैठकीत हा निर्णय घेतलाय. भाजपला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देऊनही कोणताच प्रतिसाद न मिळाल्यानं महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं सांगण्यात आलंय. भंडारा जिल्ह्यातील 4 नगरपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सगळ्या एकत्रित पक्षांनी आघाडीत निवडणूक लढवावी असा आमचा प्रयत्न आहे. मात्र आम्हाला जर अन्य पक्षांचं सहकार्य मिळालं नाही तर आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे भंडारा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांनी दिली. भंडाऱ्याच्या काही ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची तयारी झाली असून आघाडीची वाट न बघता त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मुंबईत ठाकरे बंधूंचा ब्रँड चालतो त्यामुळे मुंबई महापालिकेवर नक्कीच भगवा फडकेल असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेचे भंडारा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांनी व्यक्त केला आहे. भंडारा जिल्ह्यातील नगर परिषदांसाठी आज आम्ही कलेक्टर यांना निवडणुकीच्या प्रक्रियेनुसार काही फॉर्म देण्यासाठी आलो होतो. भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही ज्या 4 नगर परिषदा आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडी आली एकत्र तर आम्ही एकत्र लढूयात, नाही तर आम्ही आमच्या स्वबळावर लढण्यास समर्थ आहोत. आजही 4ही नगर परिषदांमध्ये आमच्याकडे आमचे बऱ्यापैकी उमेदवार सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत. भंडाऱ्यामध्ये आहेत, साकोलीमध्ये आहेत, पवनीमध्ये आहेत, तुमसरमध्ये पण आहेत. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन बाकीच्या घटक पक्षांशी एकमेकांशी विचार करून योग्य पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.